जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा जो फेज 2 आता काही दिवसांमध्ये होणार आहे त्या गोष्टीकरिता विलंब होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, कोणते ते महत्त्वाचे अडथळे आहे ज्यामुळे फेज 2 च्या जाहिरातीला विलंब होत आहे, एक्स्ट्राचा वेळ लागत आहे, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात सध्याच्या घडीला ज्या काही जागा आहेत महाराष्ट्रभरामध्ये त्या जागा किती तारखेपर्यंत अपलोड केल्या जाऊ शकतात, आयुक्त कार्यालयाच्या नेमक्या या सर्व आस्थापनांना नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत। आणि त्यातल्या त्यात जे एडिटचा चान्स फेज 2 च्या पूर्वी मिळणार आहे अयोग्यता धारकांना त्या संदर्भामध्ये निर्माण झालेले जे काही कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत। आणि फेज 2 लवकरात लवकर व्हावा याकरिता तुम्ही आम्ही सर्व अयोग्यता धारक मिळून नेमकं काय करू शकतो त्याविषयी देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। एकंदरीत हा जो व्हिडिओ आहे सद्यस्थिती आपली दर्शवणार आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामधली, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये माहिती देण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण जर का टीईटी किंवा टीआयटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकडे आहे एक गोल्डन चान्स, तो म्हणजे जे काही टीईटी मधले किंवा टीआयटी परीक्षेकरिता आयबीपीएसचे जे एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची, त्याकरिता जे आहे आयबीपीएसचे जे एक्सपर्ट्स आहेत त्या एक्सपर्टकडून तुम्हाला मार्गदर्शनाची या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे। आपल्याला जर का यांचं मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करा किंवा हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून या लोकांचं जे मार्गदर्शन आहे ते घेऊ शकता। विशेष म्हणजे या लोकांना बऱ्याच वर्षांचा अनुभव देखील आहे आणि त्यातल्या त्यात मागच्या परीक्षेमध्ये जे आयबीपीएस एक्सपर्ट आहेत ज्ञान वराळे सर, त्यांचा स्कोर 200 पैकी 174 मार्क एवढा जबरदस्त होता। अशा एक्सपर्टकडून आपण जर का शिकत असाल तर निश्चितपणाने आपल्याला दुसऱ्या कोणत्याही कॅन्डिडेटच्या या ठिकाणी मार्गदर्शनाची आवश्यकता नसणार आहे। चला तर मित्रांनो, बघूया एक एक करून सर्वच्या सर्व जी माहिती। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण जे आहे गुड न्यूज म्हणून बऱ्याच चांगल्या या गोष्टी सध्याच्या घडीला पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये घडत आहे त्या दाखवल्या होत्या। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की मंत्रालयातून जे आहे फेज 2 लवकरात लवकर करावा यासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि त्या गोष्टीला लवकरात लवकर जे आहे प्रतिसाद म्हणून आयुक्त कार्यालयाच्या वतीने देखील सेम टू सेम त्या पद्धतीने सर्व आस्थापना म्हणण्यापेक्षा त्यांच्या अधीनस्थ जे काही उच्च पदस्थ अधिकारी आहे, प्राथमिक शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक असेल किंवा इतर मंडळी जे आहे संचालक मंडळी, या सर्वांना देखील पत्र या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे की आपल्या स्तरावरून कारवाई करावी। आता आपल्या स्तरावरून कारवाई करावी हे तर सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्यामध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन करण्यात आलेल्या आहे त्या गोष्टींना लागणारा कालावधी किती यावरती फेज 2 आपलं पूर्णतः डिपेंड असणार आहे। कारण आता जे काही आचारसंहिता लागणार आहे, विधानसभेची आचारसंहिता ही खूप जवळ येऊन ठेपलेली आहे। आपण असं म्हणूया की जवळपास 1 महिन्याच्या आसपास काही जणांचं असं मत आहे की बरेचसे राजकीय मंडळी देखील त्या पद्धतीने भविष्य वर्तवत आहेत की 10 ते 20 तारखेच्या दरम्यान, 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान कदाचित जे आहे आचारसंहिता लागू शकते। आता हे कधी लागणार आहे हे तर एक्झॅक्टली आपल्याला इलेक्शन कमिशन सांगणार आहे, परंतु आपण एक अंदाज वर्तवतो। त्या अनुषंगाने जर का आपण विचार केला तर आपल्या हातामध्ये आहे 1 महिन्याचा कालावधी। या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी अगदी फार तीव्र गतीने होणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ही जी शिक्षक भरती आहे ती मग डिले होऊ शकते। आता त्या पत्रांमध्ये आयुक्त कार्यालयाचं पत्र असेल किंवा मंत्रालयीन स्तरावरून निर्गमित झालेले जे पत्र आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या एका महत्त्वाच्या कारणास्तव याच्या जागा राखीव ठेवल्या होत्या 10% पद कपात जी करण्यात आली होती त्या संदर्भामध्ये आपण काय करावं, जे काही मावक आहे त्या मावककडून आमच्या बिंदू नामावलीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही याबद्दल जे आहे एक पत्र घ्यायचं आहे, प्रमाणपत्र घ्यायचं आहे। आता प्रमाणपत्र घ्यायचं म्हणजे त्या मावकला पुन्हा एकदा जे आहे आपली संपूर्णता बिंदू नामावली या ठिकाणी दाखवायला लागेल। भले मग त्यामध्ये त्रुटी असेल किंवा नसेल तो भाग तो पुढचा आहे, परंतु त्यांच्याकडे मावककडे जे आहे आपला जो काही रोस्टर असेल त्या संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना घेऊन जावं लागेल आणि त्यावरती त्या पद्धतीने प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे। हा तर झाला एक मुद्दा। आता किती ठिकाणी जे आहे
त्रुटी विरहित असं प्रमाणपत्र मिळेल आणि किती ठिकाणी जे आहे त्रुट्या ऍक्च्युअल मध्ये आढळून येतील हे तर येणारा कालावधीच आपल्याला सांगणार आहे, कारण त्या संदर्भामध्ये आपण काहीच या ठिकाणी बोलू शकत नाही, कारण प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जे आहे एक एक बिंदू त्यांना या ठिकाणी तपासून घ्यावा लागेल. ऑलरेडी बिंदू नामावल्या तपासलेल्या आहेत, परंतु त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आक्षेपानंतर पुन्हा एकदा कशा प्रकारे रिव्हेरिफिकेशन होतं आणि त्याला किती कालावधी लागतं हे कुणाच्याच हातात नाहीये. फक्त आपण जे आहे संबंधित जिल्हा परिषदांना विनंती करू शकतो की आपण आपल्या स्तरावरून याचा योग्य तो पाठपुरावा करा आणि लवकरात लवकर जो काही प्रमाणपत्र आहे तो घ्या. आता हा तर झाला एक जनरल प्रश्न. त्याच्यानंतरही आणखी एक प्रश्न त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे मावकच्या संदर्भामध्ये. आपल्या सर्वांना कल्पना आहे की जे मराठा उमेदवार होते आपल्या शिक्षक भरतीमधले ते मॅक्झिमम सर्वच्या सर्व उमेदवार जे आहे ईडब्ल्यूएस मध्ये यायचे, परंतु आता जे आहे ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे मराठा उमेदवारांसाठी नसून आता त्यांच्याकरिता एक वेगळा प्रवर्ग एसईबीसी निर्माण केलेला आहे. आणि या पत्रामध्ये स्पष्टपणाने नमूद करण्यात आलेलं आहे की आता पुढच्या ज्या जागा अपलोड होतील त्या जाहिरातीमध्ये जे आहे एसईबीसीचा वेगळा कॉलम असायला पाहिजे. याचा अर्थ ज्या काही एकूण जागा असेल त्या एकूण जागांपैकी एसईबीसीचा जो काही रेशो आहे त्या रेशो प्रमाणे वेगळा कॉलम त्यांना निर्माण करून द्यावा लागेल. हे काम देखील मावक कडूनच करावं लागेल. तसं जर घडलं तर आणखी त्याला थोडंसं या ठिकाणी कालावधी लागणार आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरून चालूया, कारण आपल्याला अनुभव आहे. टेट परीक्षा 2022 ची झाल्यानंतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरामधल्या जेवढ्याही टीम्स काम करतायत शिक्षक भरती संदर्भामध्ये त्या टीमनं अहोरात्र प्रयत्न केले की मावकडून आपली जी काही बिंदू नामावली ती तपासून घ्या, पटापट जे आहे पोर्टलला अपलोड करा. त्यावेळेस आपण खूप जंग पछाडलं होतं आणि शेवटी जे आहे जास्तीत जास्त जागांची जी जाहिरात आहे पवित्र पोर्टलला आणली होती. आता पुन्हा एकदा आपल्याला त्या पद्धतीने पाठपुरावा करावा लागेल. ग्राउंड झिरो वरून आपल्याला जे आहे या ठिकाणी पाठपुरावा करावा लागणार आहे आणि या गोष्टीला फार जास्त कालावधी लागू नये, अन्यथा जर जास्त कालावधी लागला तर मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे विधानसभेची आचारसंहितेची जी टांगती तलवार आहे ती आपल्या डोक्यावर आहेच आहे. त्यानंतर जे आहे आता या पुढच्या राऊंडमध्ये आपला अनुभव असं म्हणतो आहे की ज्या खाजगी संस्था आहे त्यांचं प्रमाण भरपूर जास्त आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेमध्ये असं आपण म्हणू शकतो की खाजगी संस्थांची जी जाहिरात आहे ती जास्त असू शकते, कारण पहिल्या राऊंडला जी काही भरती झालेली आहे त्यामध्ये मॅक्झिमम ज्या काही जागा होत्या त्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या जाहिराती होत्या. परंतु आता जे आहे खाजगी संस्था बाकी आहे, त्यामुळे खाजगी संस्था मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पवित्र पोर्टलला यायला उत्सुक आहे. परंतु अजूनही त्यांना जे आहे आपली जाहिरात अपलोड करण्याकरिता या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. आपल्या सर्वांनी या ठिकाणी रिक्वेस्ट करून लवकरात लवकर तो टॅब उपलब्ध करून घ्यावा लागेल, कारण जाहिरात अपलोड करत असतानाही बऱ्याच प्रमाणावरती या ठिकाणी टेक्निकल इश्यूज येतात किंवा चुकीच्या पद्धतीने जाहिरात अपलोड होते. कारण जाहिरात जी आहे 3 स्तरातून व्हेरीफाय करावी लागते. पहिल्यांदा संस्था स्तरावरून, त्यानंतर जे आहे त्याला व्हेरीफाय करून घेत असतात संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, आणि जी माध्यमिकची असेल तर DYD कडून त्या गोष्टी आपल्याला व्हेरीफाय करून घ्याव्या लागतात. म्हणजे या गोष्टीलाही थोडासा कालावधी लागतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर जर का टॅब उपलब्ध करून देत असेल आयुक्त ऑफिस तर ते आपल्यासाठी जास्त बेनिफिशियल आहे, कारण जास्तीत जास्त जाहिरात आणि लवकरात लवकर जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळेल. आता एक प्रश्न जे आहे या ठिकाणी अनुत्तरित आहे आणि तो हा प्रश्न आहे की खासगी संस्थांना देखील आपली बिंदू नामावली पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करावी लागेल का? कारण जो एसईबीसीचं जे रिझर्वेशन आहे साहजिक आहे या संस्थांनी मागच्या वर्षी बिंदू नामावली जी आहे ती चेक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एसईबीसीचं रिझर्वेशन नाहीये. मग आता त्यांना जर का पुन्हा एकदा सांगितलं की तुमची बिंदू नामावली जी आहे 10% प्रमाणे किंवा आपलं जे काही पर्सेंटेज ठरलेलं आहे एसईबीसी करिता त्या पद्धतीने तुम्ही तपासून आणा, तर साहजिक आहे त्या गोष्टीला आणखी थोडासा कालावधी लागण्याची दाट शक्यता आहे, कारण खासगी संस्थांची संख्या ही प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आणखी एक गोष्ट, बरेचसे आपले अभियोग्यताधारक जे आहे ते ग्राउंड लेवलला काम करतायत. ग्राउंड लेवललाचा अर्थ असं समजून घ्या की माझी जर का जे जिल्हा असेल तर मी माझी टीम घेऊन माझ्या जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी किंवा माध्यमिक शिक्षण अधिकारी किंवा मला जर मी तालुक्याच्या ठिकाणी असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी जाऊन जास्तीत जास्त जागा या पवित्र पोर्टलला अपलोड करा आणि तात्काळ अपलोड करा, अशा प्रकारचं निवेदन देताना आपल्याला दिसत आहे. आणि हे खऱ्या अर्थाने खूप उत्कृष्ट पद्धतीने केले गेलेलं काम आहे.
कारण आपल्याला याच पद्धतीने काम करून घेतलं तर आणि तरच जे आहे जास्तीत जास्त जागा आपल्याला पोर्टलला पाहायला मिळतील. बरेच अभियोग्यताधारक या कामाला लागलेले आहे. त्याबद्दल जे उमेदवार अशा पद्धतीने काम करत आहेत त्या सर्वांचं आपण आपल्या चॅनलच्या वतीने जे आहे निश्चितपणाने अभिनंदन करतो आहोत, आभार व्यक्त करतो आहोत. काही अभियोग्यताधारकांना अशा प्रकारे देखील उत्तरं मिळालेली आहे की सध्याच्या घडीला आपल्या जिल्ह्यामध्ये जागाच नाहीये. त्यावेळेस म्हणजे मागची जी जाहिरात अपलोड केली होती त्यावेळेस जाहिराती होत्या, परंतु आता जाहिरात नाहीये. आता आश्चर्य वाटत असेल आपल्याला की त्यावेळेस जाहिरात होती, आम्ही इथे कपात करून ठेवलेले आहे, त्या ठिकाणी कोणी नवीन उमेदवार भरला नाही, त्या ठिकाणी कोणी या ठिकाणी उमेदवार आला नाही, मग जागा गेल्या कुठे? त्याच्या पाठीमागे जे आहे मित्रांनो दोन महत्त्वाची कारणं आहेत. आता दोन कारणं काय आहे? पहिलं आणि महत्त्वाचं कारण हे आहे की ती जी भरती होती ती होती 2022-23च्या संच मान्यतेनुसार. रिक्त पदांचा अहवाल 22-23च्या संच मान्यतेनुसार होता. त्यानंतर 2023-24ची संच मान्यता संपली. आता सध्या जी चालू आहे येणाऱ्या आज आहे 22 तारीख, येत्या 30 तारखेपासून जी आहे 2024-25ची संच मान्यता आहे. साहजिक आहे दोन संच मान्यता जर का त्याच्या दरम्यान बदलत असेल तर पदांच्या आकडेवारीमध्ये निश्चितपणाने बदल होतो. काही जिल्हा परिषदांमध्ये जागा वाढल्या असेल, काही जिल्हा परिषदांमध्ये जागा या निश्चितपणाने कमी देखील झालेल्या असणार आहे. त्यामुळे हा आकड्यांचा जो काही खेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला तफावत दिसत आहे. हा एक मुख्य मुद्दा. दुसरा मुख्य मुद्दा आहे 5 सप्टेंबर 2024ला जो शासनाने निर्गमित केलेला काळा शासन निर्णय आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या, ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 20 असेल किंवा 20 पेक्षा कमी असेल आणि त्या ठिकाणी जर का 2 शिक्षक काम करत असेल तर एक शिक्षक त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरावा. मग तो निवृत्त शिक्षकही असू शकतो किंवा बेरोजगारही असू शकतो आणि एकच त्या ठिकाणी परमनंट शिक्षक असावा. या कारणाने बऱ्याचशा जागा ज्या आहेत त्या कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि याचा फटका आपल्याला येत्या 1-1.5 वर्षामध्ये 100% बसणार आहे. त्याच्यामुळे आपण जे आहे त्या GRला काळा GR असं म्हणत आहोत आणि तुम्ही आम्ही सर्व मिळून जे आहे येणाऱ्या काळामध्ये त्या GRला विरोध करणार आणि करणारच आहोत. लवकरात लवकर तो GR जे आहे तो रद्द व्हावा आणि नियमित शिक्षकांची ज्या पद्धतीने भरती असते त्याच पद्धतीने भरती चालू राहावी. फेज 2 लवकरात लवकर व्हावा हीच आपली त्याच्या पाठीमागची जी आहे एकमेव भूमिका आहे. यासाठी तुम्हा सर्वांच्या साथीची आपल्याला आवश्यकता आहे. पूर्ण जो सोशल मीडिया आहे मग तो YouTube असेल, टेलिग्राम असेल, फेसबुक आहे, व्हॉट्सअप असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तिथपर्यंत या गोष्टीमुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत त्या गोष्टी आपल्या सर्वांना हायलाइट करायचं आहे. ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरून आपण त्या गोष्टी हायलाइट केल्या तर निश्चितपणाने शासन बॅकफुटला गेल्याशिवाय राहणार नाही आणि शासन जर बॅकफुटला जात असेल तर जे आहे निश्चितपणाने तो काळा GR रद्द देखील होऊ शकतो आणि तो काळा GR रद्द झाल्याशिवाय आपल्या वाट्याला जे आहे जास्तीत जास्त जागा येणारच नाही. ही देखील काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि मित्रांनो याच्यानंतर जे आहे शेवटचं एक एवढंच सांगेल की या राऊंडचं नाव आहे 10% पद कपातीचा राऊंड. तर त्यामध्ये फारच जास्त जागा येतील अशी देखील मला या ठिकाणी जे आहे अपेक्षा नाहीये. जागा येतील या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही, परंतु फारच जागा जास्त येतील, 10, 15, 20 हजार जागा येतील असं जर कोणी म्हणत असेल तर मला ते अतिशयोक्ती वाटत आहे. तेवढ्या जागा येऊ नये अशी आपली अजिबात इच्छा नाहीये. आपली ते इच्छा 1 लाख जागा आहे, परंतु जे आहे आपल्याला कुठेतरी रियालिटी या ठिकाणी बघावी लागणार आहे. त्यामुळे फार जास्त जागा नसतील. हां, एक गोष्ट असेल की जेवढेही माध्यम आहेत त्या सर्वच्या सर्व माध्यमाच्या जागा आपल्याला पाहायला मिळतील. मग ते उर्दू माध्यम असेल, मराठी असेल, बेंगॉली असेल किंवा हिंदी इंग्लिश मीडियम असेल, सर्व माध्यमाच्या त्या रेशोमध्ये म्हणजे 10%च्या रेशोमध्ये मिनिमम जागा आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. आता राहतो आहे शेवटचा प्रश्न की जो काही एडिटचा चान्स मिळणार आहे त्या संदर्भामध्ये काही अभियोग्यताधारक या ठिकाणी कन्फ्यूज झालेले आहे. तर कन्फ्यूज होण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच नाहीये. फेब्रुवारी 23 ही जी तारीख आहे त्या तारखेपर्यंतचे जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आपली गृहीत धरली जाणार आहे, त्या तारखेपर्यंतची जी पात्रता आहे आपली गृहीत धरली जाणार आहे. त्याच्यानंतर आपण काही जरी केलं असेल, कोणत्या जर का एखादं सर्टिफिकेट जरी आपल्याकडे असेल प्रकल्पग्रस्त वगैरे, तरी देखील ते चालणार नाही. एक्सेप्ट त्याला दिलेला आहे, अपवाद म्हणून देण्यात आलेला आहे. जे उमेदवार EWSचे होते किंवा ओपन मधले होते त्यांना SABC करा किंवा OBC करा, कारण कुणबी मराठा त्यामध्ये मोडतं. तर असा तेवढा तो नियम त्यांनी या ठिकाणी घालून दिलेला आहे. इतर कॅटेगरीला कदाचित आपली कॅटेगरी बदलता येणार नाही किंवा त्याच्यानंतरचं जर क्वालिफिकेशन असेल TET, CTET किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू वगैरे या गोष्टी देखील त्यांना अपलोड करता येणार नाही. याला अपवाद माझ्या माहितीप्रमाणे असं असू शकतं की जे CTETचे प्रकरण होतं की ज्या उमेदवारांना CTET 23च्या उमेदवारांना या ठिकाणी जे आहे रिझल्ट थोडासा उशिरा लागला होता, त्या उमेदवारांना त्यामध्ये संधी मिळू शकते. आणि आता त्याच्याशिवाय जे उमेदवार या ठिकाणी
अपेक्षा लावून बसलेले आहेत त्या उमेदवारांना त्यामध्ये संधी मिळणार नाही। परंतु जुन्या एज्युकेशनवर जर तुमच्या काही चुका झाल्या असतील फॉर्ममध्ये, त्या चुका निश्चितपणाने तुम्हाला दुरुस्त करता येऊ शकतील।